मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मोर्चा काढायची कधीच गरज पडली नसती जर 40 वर्ष आधी मराठा बांधवांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी जे सांगितलं होतं तेव्हा ते ऐकलं असतं तर। पण दूरदृष्टी असलेल्या पंजाबराव देशमुख यांचं मराठा समाजाने कधीच ऐकलं नाही आणि त्याचे परिणाम आज हा मराठा समाज भोगतोय। पंजाबराव हे भारताच्या राज्य घटना समितीचे सदस्य होते। 350हून अधिक डिबेटमध्ये त्यांनी महत्त्वाचा सहभाग घेतला। आरक्षणाचा निकष हा जात पात किंवा संप्रदाय नसावा तर आर्थिक दुर्बल घटक असावा। 22 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीच्या समोर भाषण करताना त्यांनी आपले हे प्रखर विचार मांडले। कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतूद करण्याची मागणी देखील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे केली। तर 60च्या दशकात त्यांनी मराठा शेतकरी मराठा नसून तो मराठा कुणबी आहे अशी मांडणी देखील केली। पंजाबराव देशमुखांची ही मागणी घटनात्मकरित्या मंजूर देखील करण्यात आली। यावरून त्यांनी भविष्याकडे दूरदृष्टी ठेवून मराठ्यांनी आपल्या प्रमाणपत्रावर कुणबी असल्याची नोंद करण्याचं आवाहन केलं। त्यानंतर विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी आपण कुणबी असल्याची नोंद करून कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली। पण जेव्हा पंजाबराव देशमुख ज्यावेळी मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद करायला सांगत होते तेव्हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील मराठा समाजानं त्यांचे काही ऐकलंच नाही। आपण 96 कोळी मराठा आहोत, आपण कुणबी म्हणून नोंद करणार नाही अशी भूमिका तेव्हा त्यांनी घेतली आणि त्याचे परिणाम आज भोगताय। आपल्याच मराठा बांधवांनी त्यावेळी पंजाबरावांचं ऐकून कुणबी म्हणून जात प्रमाणपत्रावर नोंद केली। त्यांनाच ओबीसी मध्ये स्थान मिळालं आणि ज्यांनी नाही केली ते जात प्रमाणपत्रावर 96 कोळी मराठा म्हणून राहिले। त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा हा कागदपत्री मराठा म्हणूनच राहिला। पण आता याच मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील यांच्या कठोर त्यागामुळे भेटलेला हैदराबाद गॅझेटर कोर्टात टिकेल का हा प्रश्न आता पुढे येत आहे।